काय तुमची समस्या तुमची झाली वाटते आता गहू घेऊ काढणं तुमची काय समस्या आहे सरकारला तुम्ही मांडत नका करत नका काय उपोषण तुम्ही मागणी आमची एकच विनंती आहे सरकारला त्या लोकायला कशी 5 दिवस ड्युटी असून त्याला पेन्शन चालू करा म्हणून आंदोलन व्हायलेत कुठं कुठं बसायले उपोषणाला लोक आम्हालाही आमच्याही शेतकऱ्या म्हाताऱ्या माणसाला ज्यांना आयुष्य पूर्ण घातलं या काळ्या मातीमध्ये काम करू त्या 55-60 वर्षाच्या माणसाला सुद्धा 5,000 रुपये पेन्शन चालू करायलाच पाहिजे कंपल्सरी शेतकऱ्याला. बरं सरकारने तुम्हाला काय म्हणून द्यायला पाहिजे पेन्शन काय म्हणून द्यायला पाहिजे तुम्ही काय काम करता म्हणजे शेतकऱ्यासाठी काय तुम्ही जगासाठी काय काम करता तुम्ही म्हणून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही जगाचा पोशिंदा आहे आम्हाला अडाणी म्हणून नाव घोषित केलेलं आहे यांनी आमच्यामुळं यांचं पोट भरत नाही शेतकऱ्यांमुळं कोणाचं पोट भरत नोकरीवाले यायचं सगळ्यांचंच म्हणलं तरी चालते जगाचा पोशिंदा आहे ना शेतकरी म्हणजे त्याचं पोट भरत नाही काय म्हणते अडाणी आहे ती त्या अडाण्याची बायको 4 महिन्याचं 6 महिन्याचं लेकरू एका झाडाला बांधते काळजाचा तुकडा आणि शेतात राबते कष्ट करते सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीला तिचा नवरा लाईट असो नसो हातात टॉर्च असो नसो पाणी देते गव्हाला झालं हरभऱ्याला झालं सापाची नाही चुकाड्याची भीती नाही त्याला मरण्याचीच नाही ती बाई काळजाचा तुकडा झाडाला बांधते आणि नवरा रात्रभर आणि हे लोक जे हे करायले त्यांना 2 दिवस मस्त आठवड्याच्या सुट्ट्या 5 दिवस ड्युटी असते आणि लाईट 24 घंटे एसीच्या रूमात 24 घंटे एसीच्या रूमात जेवण करायचं असलं मनात इच्छा असली तेव्हा कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जाते जेवण करते आणि तुम्ही शेतकरी मला त्यांचा विरोध नाही आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या 60 वर्षाच्या व्यक्तीला आमच्या शेतकऱ्याला ज्यानं या काळ्या मातीमध्ये पूर्ण आयुष्य घातलं 5,000 रुपये पेन्शन कंपल्सरी चालू करायलाच पाहिजे की त्याला पुढे चालून कोण कोण माझ्या सोबत आहे त्यांनी कमेंट करून सांगा पण आणि आवडला तर खरंच हे व्हिडिओ शेअर पण करा कारण हे शेतकऱ्याच्या भावना आहेत ज्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या हे बघा हे आताच आम्ही कुटार वगैरे भरलं नाही कुटार भरतानाच कळालं की किती कष्ट करावं लागतात शेतकऱ्याला आता घरामध्ये जागा नाहीये एका रूम मध्ये कापूस भरलेला आहे एका रूम मध्ये कुटार भरलं एका कोणत्यामध्ये थोडीशी 2 बाजाची जागा ठेवली त्याच्यात करून खा लागते शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला आतापर्यंत शेतकऱ्याच्या वावर का लागते तर लग्नाला आणि आता 4 व्हीलर गाड्या घेऊन हिंडायली माझ्या सासऱ्याचं 60 वर्ष वय झालं 60 वर्ष झालं अजून सुद्धा बसत नाही अजून पण बसत नाही आमच्या आई जेवढं सून काम करत नाही का त्याच्यापेक्षा जास्त काम करते आणि त्याची भावना तुम्हाला कळते का शेतकऱ्याची फक्त त्याला अडाणी नाव दिलेलं आहे अडाणी गाढवासारखं काम करते नाही बरोबर आहे तुमचं खरंच आहे शेतकरी शेतकऱ्याचा दुश्मन आहे शेतकरी शेतकऱ्याचं दुश्मन आहे असं झालं कारण संघटित होईना झाले ना शेतकरी ते नोकरीवाले जसे संघटित होतात मोर्चे काढतात पेन्शन वाढवा मग त्यानं अडाणी नाव त्यानं बरोबर आहे ना शेतकऱ्याला अडाणी नाव काढून दिलं की बाई त्याला माहिती की एकजूट होत नाही तर याच्या कोणी मागण्या स्वीकारत नाही आणि ज्यावेळेस शेतकरी उठला तर मग ज्यावेळेस शेतकरी जर जागा झाला तर मग काय होईल तेच कळायला मग रोडनं एक गाडी पण दिसणार नाही म्हणा मग असा चक्का जाम होईल म्हणा मग तेच आहे ना बरं तुमची मागणी काय आहे आता मग सरकारला तुमची शेतकऱ्याची मागणी काय आहे मी 2 वेळा स्पष्ट तेच केलं की आमच्या 55-60 वर्षाचा व्यक्ती शेतकरी वयाच्या 10 वर्षाच्या नंतर 10 वर्षाचा मुलगा झाला की आपल्या शेतात काम करते ना सरकी लावते खत टाकते करते की नाही 10 वर्षाच्या असताना 50 ते 60 वर्षाच्या वयीपर्यंत शेतकरी शेतात राबते 80 वर्षापर्यंत तर मग तुमची मागणी काय सरकारला त्या शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन चालू करायला नको पाहिजे चालू करायला पाहिजे आता ही आता तुमची आता इथून तुम्ही सुरुवात करणार ही माझी 5 ते 7,000 रुपये महिना 60 वर्षाच्या नंतर 5,000 जरी दिला तरी आनंद 40-50 नको म्हणा आम्हाला तेवढा नको आम्हाला महिना जरी दिला तर माझा शेतकरी आनंदी होतो खुश राहील तेवढ्यातच कारण त्याला गोळ्या दुखा सुखाला त्याच्या कामी पडतील तेवढेच नाही का बरोबर आहे आभाळ आलेला आहे थैल्यामध्ये टाकतो नाही पण हे खरं आहे बरं हे सगळ्याला सांगतो शेतकऱ्याला की एकजूट व्हा आणि हे जसे नाही का आंदोलन करायले हे मागण्या पूर्ण करायला द्यायच्या एवढी पगार असून यायला हे असून तर तुम्ही का म्हणून मागं राहायचं तुम्ही तर जगाचा पोशिंदा ना सरकारी सुट्ट्या येतात त्या वेगळ्या सगळ्या याला सुख सुविधा सगळ्या यायला आराम करायचं अरे बाबा तुम्ही शेतकऱ्याला तुम्हाला बँकेत जर तुम्ही जर बँकेत जर गेले तर तुम्हाला लोन देत नाही कोणती बँक लोन देत नाही यायला साहेब घरी ती द्यायच्या बँकवाले त्याचं काम मग साहेब बसलेले त्याच्या अधिकार हे जगाच्या पोशिंद्याला हाकलतात आणि त्याला 20-30 लाख रुपये लोन देते कारण सर्व्हिस तुमचं काय आहे तुमचं अस्तित्वच नाही शेतकऱ्याचं खरं सांगायचं शेतकरी ओरिजिनल माल राहते शेतकऱ्याचा मार्केटमध्ये मिसळ मासळ करून गहू राहते त्याला 3200 भाव भेटते किती 3200 आणि शेतकऱ्याजवळून घेतात किती भावानं 1800 कुठं 3200 कुठं 2200 कुठं
2500 फुट. नाही, आता 2500 मार्केटला भाव चालू आहे आणि आम्हाला गावात मागायला किती ना 1800 ना. नाही खरंच शेतकऱ्यासोबत असं काहून? सगळं अन्याय आहे. त्यापेक्षा मार्केटमधून घेण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्यातून घ्यायला पाहिजे ना माल तुम्ही. नाही मग आता ही मागणी तुम्ही आता सगळ्या महाराष्ट्राला सांगा तुम्ही आता मग तेच ना की बुवा शेतकऱ्यालाही आमच्या पेन्शन गावामध्ये प्रत्येक खेड्यात शेतकरी आहेत. हा त्यांनी सगळ्यांना शेतकऱ्यातून माल घ्या ना तुम्ही. माल आणि ही मागणी पण पेन्शन पण शेतकऱ्याला भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यातून माल पण घ्यायला पाहिजे. मार्केटमध्ये न्यायची गरजच नाही ना कोणत्या शेतकऱ्याला. एकच नारा शेतकऱ्याला पेन्शन बस. काय एकच नारा शेतकऱ्याला पेन्शन आणि भेटलीच पाहिजे शेतकरी. नाही तर आम्ही काय करायचं ते मग आम्ही नागर घेऊन कशी फिरू म्हणायचं. मग ते म्हणायचं आम्हाला ते गाड्या घेऊन हिंडतेत आणि आम्ही मग बैलगाड्याची रॅली काढू. बैल मग कसा जाम होईल, कसा चक्का जाम होईल, कसा चक्का जाम होईल. मग ना म्हणा त्यावेळेस विचार करा म्हणा तुमचं तुम्ही पहा म्हणा. मग आमची आई किती वर्ष झाले आईला? 65 वर्ष झाले. जीवन गेलं मिळायचं काम करता करता शेतात आणि हे करता करता. माझ्या सासूचं मेन म्हणजे 9 वर्षाच्या असताना लग्न झालेलं आहे. तेव्हापासून आमच्या घरामध्ये हे काय म्हणतात आम्ही मेहनतीने शिकलो, आम्ही मेहनतीने लागलो. अरे बाबा तुमच्याकडे शिकवण्याची ताकद होती, आमच्याकडे आईकडे बाबाकडे आमच्याकडे काहीच नव्हतं तर म्हणून ती शिकली नाहीत ना सर्व्हिसला. आता हे पण सर्व्हिसला लागले असते. 4 पत्र होते, 4 जाळे होते अशा. आणि जिम्मेदाऱ्या किती होत्या पुन्हा घरच्या लोकांच्या? जिम्मेदाऱ्या कुटुंब 6 भाऊ होते. एवढ्या कुटुंबाला जगवायचं हे करायचं सोपं नाही ना. सगळ्यात मोठे आई होते. आपला विरोध नाही आहे कोणाला पेन्शन द्या की ना द्या, पण आमच्या शेतकऱ्यालाही पेन्शन चालू झालीच पाहिजे एकदा. आमच्या शेतकऱ्याला पेन्शन चालू झालीच पाहिजे. नाही चालू झाली तर मग आमचं आम्ही काय करायचं करू म्हणायचं. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.